आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी। जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी। डी फार्मसी, बी फार्मसी, PGDMLT, GNM नर्सिंग, BSc नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम। 11वी 12वी सायन्स सोबतच सर्व CET, JEE, नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे ज्युनियर कॉलेज। तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित PhD धारक स्टाफ। मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उत्कृष्ट कॅन्टीन, अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी। प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी। फोन 7776 82 82 52 आणि 98 60 70 34 38। चामुंडा एक्सप्लोजिव्हज मधील दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आमदार सतेज पाटील यांचा विधान परिषदेत सवाल। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला नाही याचा खुलासा करण्याचीही केली मागणी। लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर कोल्हापुरात आलेले खासदार शाहू महाराज छत्रपतींनी साधला माध्यमांशी संवाद। देशाला मजबूत विरोधी पक्ष मिळाला असल्याचं सांगत महाराजांनी विविध विषयांवर साधला मनमोकळा संवाद। नवीन संच मान्यता रद्द करून शाळा तिथं मुख्याध्यापक धोरण राबवा, आमदार जयंत असगावकर यांची लक्षवेधीद्वारे मागणी। सकारात्मक निर्णय घेण्याची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रक्रिया सुलभ करा, आमदार ऋतुराज पाटील यांची मागणी। जिल्हा प्रशासनाला सादर केलं निवेदन। आणि कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट। जिल्ह्यात अद्याप 28 बंधारे पाण्याखाली।